बेकायदा बांधकामांच्या उपद्रवानं त्रस्त झालेली ठाणे महापालिका कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या समस्येवर मात करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी 1.41 कोटी रुपयांची प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. नागरिकांना या प्रणालीद्वारे तक्रार करणं सोकर होणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांची जबाबदारी निश्चित होऊ शकते. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं असून मुंबई उच्च न्यायालयानंही वेळोवेळी महापालिका प्रशासनाला फटकारले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरात अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. अखेर या बांधकामांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय. याबाबतचा 1.39 कोटी रुपयांचा प्रस्ताव 18 जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी, त्यावरील कारवाई आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर डिजिटल पद्धतीनं नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना मोबाईल ॲप, व्हॉट्सअप चॅटबॉट किंवा ऑनलाईन माध्यमातून अनधिकृत बांधकामांची तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार दाखल होताच संबंधित ठिकाणाचं लोकेशन आणि तपशील क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे आपोआपच पोहोचेल. त्यानंतर नोटीस बजावणं, कारवाईची नोंद करणं आणि अहवाल सादर करणं ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडेल. विशेष म्हणजे एखादी तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, त्यावर किती दिवसांपासून कार्यवाही झाली नाही याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिअल टाईममध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे जबाबदारी निश्चित करणं आणि कारवाईला गती देणं प्रशासनासाठी अधिक सोपं होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.